नमस्कार, मी श्रेयस आचरेकर। मागच्या व्हिडिओमध्ये जगन्नाथ पुनर्विकास कमिटीची भूमिका स्पष्ट करायचा मी प्रयत्न केला होता। त्याच वेळेला मला हे लक्षात आलं की आमची जी काही भूमिका आहे ती अजून प्रखरपणे आणि अजून स्पष्टरीत्या कशा पद्धतीने या क्लस्टरच्या बांधवांपर्यंत पोहोचवता येईल। तर असे छोटे छोटे व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवायचा प्रयत्न करणार आहे। तर सर्वप्रथम मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मागच्या 13 वर्षात सगळ्या गोष्टी शांततेत पार पडलेल्या असताना अचानक हा विद्रोह कुठनं झाला। तर मागचे 12 वर्ष देखील आम्ही देखील याच विकासकाबरोबर अतिशय सहकार्याने वागत आलो, सगळ्या गोष्टी करत आल्या। आता जेव्हा 33/9च्या खाली 2023 मध्ये जेव्हा आपल्याबरोबर एक ऑफर शेअर केली गेली तेव्हा नेगोशिएट करत करत आम्ही देखील सगळ्या गोष्टी त्याच्या मान्य केलेल्या होत्या। एकच आमचा मुद्दा होता आणि त्याच्यावरती आम्ही ठाम होतो की आम्ही सही केल्यावरती पुढच्या 9 महिन्यात हा प्रकल्प सुरू व्हायला हवा। हा एकच कंडिशन आम्ही त्याच्यामध्ये MOU मध्ये टाकायला सांगितली होती। जेव्हा विकासकांनी ती कंडिशन टाकायला टाळाटाळ केली, म्हणजे आम्ही हेही सांगितलं की 9 महिने न टाकता तू 12 महिने टाक, 15 महिने टाक, पण काहीतरी एक डेफिनेटिव्ह पिरियड दे। तर जेव्हा त्यांनी ती कंडिशन टाकण्यासाठी विरोध केला किंवा 3-4 वेळा त्या गोष्टीसाठी मीटिंग डिस्कशन करूनही जेव्हा त्याच्यात त्यांनी करण्यासाठी टाळाटाळ केली तेव्हा आम्ही ठरवलं किंवा तेव्हा आमच्या लक्षात आलं की बाबा हे एवढं सोपं नाही आहे आणि ह्याच्या मागे खरंच काही बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला उघड डोळ्यांनी दिसत नाही आहेत। आणि त्यावेळेला डिसेंबर 2024 मध्ये आम्ही पहिल्यांदी वकिलांची नियुक्ती केली। आजपर्यंत 12 वर्ष आम्ही कुठल्याही वकील, कुठल्याही आर्किटेक्ट, कोणाचाही सल्ला न घेता फक्त विश्वासावर या विकासकाबरोबर काम केलेलं होतं। तर सुरुवात इकडनं झाली की हा क्लॉज जेव्हा टाकण्यासाठी त्यांनी टाळाटाळ केली तेव्हा आम्ही पहिल्यांदी वकील निवडून या गोष्टीची सुरुवात इकडनं झाली। असेच बरेच, आता ही तर सुरुवात आहे, असे बरेच एक मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन छोट्या छोट्या व्हिडिओतनं। तर हेच फक्त तुम्हाला सांगायचं होतं की या लढ्याची किंवा या विरोधाची सुरुवात कुठनं झाली हे फक्त तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं होतं। धन्यवाद।